ए हा बघ जय आला, थांब जरा. काय झालं? नंदिनी. काय रे जय, काय झालं कॉन्फरन्सचं? काही फोन आला होता का? हा, फोनवर बोलणं झालं त्यांच्याशी. कॉन्फरन्स सुरू झाली आहे, पण आता कशी चालू आहे, काय रिस्पॉन्स आहे ते काही कळत नाही. जयराम, बिंदास राहा आज तू. काय ग, तुझ्या आकड्याने कौल दिलाय का? अहो काका, माझ्या आकड्यांनी नाही, त्याच्या मेहनतीने कौल दिलाय. ते तर आहेच आहे. म्हणजे जयने मेहनतच एवढी केलेली आहे की आकड्यांचा हिशोब करेक्टच येणार आहे सारिका मॅडम. जय, काय झालं? तू इतका शांत शांत काय आहेस? नाही, काय नाही, टेन्शन. जय, डोंट वरी. हे बघ, होईल सगळं नीट. होईल. हा, गेस्ट पोचले असतील ना सगळे तिकडे? हो, सकाळी फोनवर बोलणं झालं, पण तरी एक अशी मनात हुरहुर लागली आहे. अरे टेन्शन आलं असेल तर कोणाशी तरी बोलून घे ना, फोन करून विचार. काका हो, कॉन्फरन्स पूर्ण झाल्याशिवाय इतरांचे रिॲक्शन्स मिळणार नाही. आता कॉन्फरन्स पूर्ण झाल्यावरच कळेल काय ते. टेन्शन येणं साहजिकच आहे. एवढं मोठं प्रोजेक्ट इतक्या कमी दिवसात हँडल केलं. आता सगळं व्यवस्थित होऊ दे. काय कसली सभा भरली? या, अध्यक्ष व्हायचंय तुम्हाला सभेचा? अध्यक्ष? मला काम आहेत. आम्ही पण कामाचंच बोलतोय. अशी कामं होतात? सकाळी सकाळी चर्चासत्र भरवून? नवरे काका, आज ADM ची कॉन्फरन्स आहे. जयला खूप टेन्शन आलंय. का? तुमच्या कामावर विश्वास नाहीये का? का तुम्ही काम व्यवस्थित केलेलं नाही याची खात्री आहे तुम्हाला? नवरे, तुम्हाला एक माहितीये का नवरे, तुम्हाला ना आयुष्यात कधी डायबिटीस नाही होणार. नाही, काय आहे, ज्या माणसाच्या जिभेवरच साखर नाही त्याच्या रक्तात कुठून येणार? हॅलो. अच्छा, मी करतो मेल. आत्ता जरा एका वेगळ्या कामात आहे. थँक्यू. शाळेत रिझल्टच्या दिवशी जशी रिझल्टची वाट बघायचो ना आपण, तसंच वाटतंय. काय कसली वाट पाहताय सगळे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग गुड आहे ना, मग असं टेन्शन काय आहे तुमच्या चेहऱ्यावर? अहो, जयला आजच्या कॉन्फरन्सचं टेन्शन. हो जय, अरे टेन्शन कशाला घेतोस? एवढी प्रामाणिकपणे मेहनत केली तुम्ही. हा, शिवाय तुम्हाला दाभोळकर साहेबांनी साथ दिलेली आहे, त्यामुळे सगळं छान होणार. आले कॉन्फरन्स साठी सगळे गेस्ट? हो सर, म्हणजे 90-92% सगळे पोहोचलेत. आणि काही जण नाही येणार आहेत ते त्यांनी आधीच कळवलं होतं. त्यांची पर्सनल काही कारणं होती आणि तसं मी तिथे कळवलं होतं. कॉन्फरन्स झाल्यानंतर त्याचा रिझल्ट काय तो कळेलच आणि सगळं व्यवस्थित होईल. टेन्शन घेऊ नका. ऑल द बेस्ट. थँक्यू सर.
आता कामाला लागा. कॉन्फरन्स झाल्यानंतर कळेलच. नवरे, अविनाश सर आता हेच बोलून गेले. आणि मुळात तुम्हाला कळतंय का की हे जे सगळे टेन्शन आहे, जे सगळं चाललंय ते कामाच्या संदर्भातलंच आहे.